कुटुंबात हरवलेला संवाद पुन्हा घडला पाहिजे. समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सर. मोहोळ येथे गुणवंतांचा सत्कार समारंभ. मोबाईल, टीव्ही व सोशल मीडियाच्या अतिवापराने कुटुंबातील संवाद हरवला आहे. हा हरवलेला संवाद पुन्हा घडला पाहिजे. यासाठी जीवनाच्या पॉलिसीत संवादाचे हप्ते नियमित भरले पाहिजे. ज्या कुटुंबात आई वडील मुलामध्ये सुसंवाद असतो तिथे शैक्षणिक भरभराट नक्कीच दिसून येते, असे विचार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी व्यक्त केले. मोहोळ येथे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या मोहोळ तालुका यांच्या वतीने कैलासवासी शहाजीराव पाटील सभागृहात आयोजित केलेल्या मोहोळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, राज्य संघटक अशोक पाचकुडवे, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, जिल्हा महिला विभाग प्रमुख निर्मला मोळे, मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजीराव जगताप, माढा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जानराव, अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी भाऊराव पोतलकर, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शशिकांत ठोकळे, मुख्याध्यापक संभाजी मोठे, रशिदा शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर इयत्ता 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थी व शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. या समारंभात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्ष रशिदा शेख यांना महाराष्ट्र भूषण समाजसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि सिद्धेश्वर विद्यालय यावली येथील सहशिक्षक शिवाजीराव जगताप यांचा व आश्रम प्रशाला लांबोटी येथील सहशिक्षक सुनील ससाणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त यथोचित सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अण्णासाहेब गवळी, संदीप निस्ताने, नागेश गायकवाड, शिवाजी आवारे, सदानंद कोळी, इन्नूस बाळगी, महबूब तांबोळी, दीपक दुधनकर आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक पाचकुडवे यांनी केले, तर शामराव गजगाटे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान केल्याने विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळते. भविष्यात यशाला गवसणी घालण्यासाठी ते नेहमी प्रेरणादायी राहतात. शिक्षणाची गरज ओळखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जाते. नोकरीच्या मागे न धावता आपला प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असलेले प्रतिपादन प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांनी केले. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोहोळ येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुका शाखेच्या वतीने प्राध्यापक अशोक पाचकुडवे, शिवाजी जगताप, प्राध्यापक युवराज भोसले, प्राचार्य प्रकाश शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात मोहोळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.